देशातील बहिणींचं आजच्या लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये बहिणींचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत। आताची सर्वात मोठी खुशखबर, आताची सर्वात मोठी अपडेट, 22 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती। बघा लाडक्या बहिणींनो, या तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच कोणत्या तारखेला पैसे येणार पहा। थेट तारीखच तुम्हाला आज समजणार आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली। त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही। आपण जर बघितलं, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा लागू होणार आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची नाराजी सरकारला परवडणार नाही। त्याच्यामुळे सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले, काय निर्णय घेतलेले ते पण बघा। त्यामुळे लाडक्या बहिणींची केवायसीची प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे। ई केवायसीची प्रक्रिया थांबवण्यात आलेली असून आता कोणाला ई केवायसीची प्रक्रिया करता येणार नाहीये। मग आता भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न आहे, आमची ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये, आम्हाला ई केवायसी करता येईल का? ज्या पद्धतीने अर्ज पहिले भरलेले होते नंतर बंद करण्यात आलेले होते, आचारसंहिता लागली होती म्हणून अर्ज बंद करण्यात आले होते, त्याच्यानंतर अर्ज जे आहे ते सुरूच करता आले नाही। कोणत्याच लाडक्या बहिणींना 1 वर्षापर्यंत नव्याने अर्ज करता आले नाही। कोणत्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही किंवा नवीन लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करता येत नाही। त्याच पद्धतीने आता ई केवायसी प्रक्रिया थांबवलेली आहे। मग आता ई केवायसी प्रक्रिया पण आम्हाला करता येणार नाही का? आमचे पैसे थांबवले जातील का? या विषयाची पण संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर बहिणींनो, केवायसीची प्रक्रिया आता थांबवण्यात आलेली आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा लाभ ही पुढील महिन्यात दिला जाणार आहे। बहिणींनो, आताची सगळ्यात मोठी खुशखबर, सगळ्यात मोठी गुड न्यूज। तर बहिणींनो, ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला पुढील आठवड्यात दिला जाणार आहे। म्हणजेच काय, तर आताच सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला आणि ऑक्टोबरचा पण हप्ता पुढील आठवड्यामध्ये येणार आहे। म्हणजेच काय, तर आता तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता देण्यात आली आणि जुलै 2024 पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। 15 ऑक्टोबर 2024 च्या मुदतीत राज्यभरातून 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले होते। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटी महिलांनी अर्ज केलेले होते, पण 6 महिन्यांनी निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली। म्हणजेच काय, तर पहिल्यांदा 4 चाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांच्या लाभार्थी, सरकारी नोकरदार महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा शोध घेण्यात आला। म्हणजेच लाडक्या बहिणींची तपासणी करण्यात आली आणि या तपासणी दरम्यान लाडकी बहीण योजनेमधून बऱ्याचशा बहिणींना वगळण्यात आलेलं आहे, कारण योजनेचे जे निकष आहे त्या निकषांमध्ये त्या बहिणी बसत नव्हत्या। काही बहिणींनी चुकीचे वय दाखवून किंवा वय कमी असताना देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश होता आणि पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 45 लाख बहिणींना लाभ मिळालेला नाही। बहिणींनो, तपासणी झाली, तपासणीनंतर पडताळणी झाली आणि ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होत्या त्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा आला आणि ज्या बहिणी अपात्र झाल्या त्या लाडक्या बहिणींना यापुढे कधीही पैसे मिळणार नाहीये। आता केवायसीतून ज्या लाभार्थी महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो। या निकषानुसार राज्यभरातील 70 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे। बघा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते 70 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी पण अपेक्षा या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। म्हणजेच आपण जर पाहिलं तर अगोदर 40-45 लाख, आता 70 लाख महिला, अशा 1 कोटी महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होतील। त्यामुळे हा जो काही निर्णय आहे तो सरकारला खूपच महत्त्वाचा आहे।
त्यामुळे सरकारने ई केवायसी ची प्रक्रिया थांबवली आहे. म्हणजेच बहिणींनो, केवायसी करावी लागेल पण मुदत नाही. म्हणजेच बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या बहिणींचा लाभ बंद होणार नाही. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार आहे. योजनेच्या वेबसाईट वरील तांत्रिक अडचण दूर झालेली आहे. पण बहिणींनो, केवायसी कधीपर्यंत करायची त्याची मुदत सध्या तरी निश्चित झालेली नाही. आणि आता तर केवायसी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहे त्याच्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असं बोलल्या जात आहे. म्हणून केवायसी ची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. आणि बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच पुढील अपडेट तुम्हाला लगेच कळेल.